गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा ओ एकचितत्वता। देव भक्त असे द्वैत अद्वयत्व न खंडिता, दाखवी देव देवेशा प्रार्थना ही तुला। सद्गुरुनाथ महाराज की जय। यम यम वापी स्मरण भावम त्यजन्त्यन्ते कलेवरम तम तमे वैति कौन्तेय सदा तद्भाव भावितः। तस्मात् सर्वेषु कालेषु माम नुस्मर युध्य च मय्यर्पित मनोबुद्धिर मामे वैश्यस्य संशयम। अर्जुना, जो मनुष्य ज्या वस्तूचे अखंड चिंतन करतो, आता खूप सुंदर आहे, जो मनुष्य ज्या वस्तूचे अखंड चिंतन करतो व ज्या वस्तूच्या अखंड चिंतनाने ध्यान घडल्यामुळे ज्या मरण समयीही ज्या वस्तूचे चिंतन करीतच देह सोडतो तो त्या वस्तूला प्राप्त होतो। बघा, अगोदर सांगितलं ते हे होतं, परंतु हे सगळं मधला जो ज्ञानेश्वरांनी ईश्वराचा भाव मुद्दामून याच्यात व्यक्त केला आणि पुढच्या श्लोकामध्ये तोच ईश्वर सांगतोय की चिंतन नावाचा जो विषय दिलाय तुझ्या मनामध्ये, मी मन आणि बुद्धीमध्ये, त्याचा वापर तुला करता यायला पाहिजे। म्हणून पुढच्या 10व्या अध्यायात विभूती योगात मन हे माझी विभूती आहे असं भगवंत सांगतात। त्याचं कारणच ते आहे, कारण ते कारण काय आहे, कारण चिंतन करणं हा फार महत्वाचा विषय आहे। माणूस चिंतन करत नाही, ईश्वराचं चिंतन करावं लागतं। आपण ईश्वराचा जप करतो, पण ईश्वराचं चिंतन करतो का? बऱ्याचशा लोकांना विचारा हा प्रश्न, तुम्ही नाम घेता म्हणता, पण त्या नामाचं चिंतन होतं का? काही नामाचं चिंतन करत नाही माणूस, जप संख्या मोजत बसतो। ओम रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी, ओम रामकृष्ण हरी, किती माळा झाल्या? 1 कोटी जप झाला। चिंतन आहे का याच्यात काही? तुम्ही मला सांगा। पारायणाच्या पारायणात धुतल्या जातात, पुस्तकांची धुलाई, एक प्रकारे तो धोबी गाठत असतो। पारायण म्हणजे पुस्तक आपणच चाललेलं असतं सगळं तिथं, म्हणजे त्याच्यामध्ये चिंतनच घडत नाही ना काही। आणि इथं भगवंत स्पष्ट सांगताय, जो मनुष्य ज्या वस्तूचे अखंड चिंतन करतो व ज्या वस्तूच्या अखंड चिंतनाने ध्यान घडल्यामुळे मरण समयी ज्या वस्तूचे चिंतन करीतच देह सोडतो तो त्या वस्तूला प्राप्त होतो। आता यांनी त्याच्यामध्ये ईश्वर हा शब्द वापरलेला नाही, आधी यज्ञ शब्द वापरलेला नाहीये, कारण ही स्वयंभू मनाची ताकद आहे आणि ते तुम्हाला दिलेलं स्वातंत्र्य आहे, म्हणून इथं ते सांगितलेलं नाहीये। म्हणून माणसाने आपलं ध्येय ठरवणं हे त्याचं स्वातंत्र्य आहे ना। म्हणून तुम्ही मनामध्ये एखादी वस्तूचा जर हे धरला, म्हणजे ईश्वराव्यतिरिक्त अगदी तुम्हाला परीक्षेत चांगले मार्क पाडायचे असं तुम्ही मनामध्ये सातत्याने विचार ठेवला, त्याप्रमाणे अभ्यास केला, कारण चिंतन करावंच लागेल, नुसता विचार करून चालणार नाहीये। काही हे पॉझिटिव्ह थिंकिंग वाले तर इतके विचित्र आहेत, ते म्हणतात की तुम्ही घरामध्ये मुलांना सांगतात ना, आणि हे किती चुकीचं मार्गदर्शन आहे बघा। पॉझिटिव्ह थिंकिंग वाल्यांचं चुकीचं मार्गदर्शन या दृष्टीने बघा की मुलांना सांगतात तुमचे जे खोल्या आहेत ना
त्याच्यामध्ये गाड्यांची चित्र लावा म्हणजे तुम्हाला गाड्या मिळतील, मर्सिडीज. असं मिळणार आहे काय? किती अर्धवटपण आहे ना हा. अरे तुला अभ्यास केला पाहिजे, तुला त्यासाठी झटलं पाहिजे तर ती मर्सिडीज मिळेल ना. नाहीतर सगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये चित्र लावून टाकली असती. सगळ्यांच्या झोपडी आहे पण समोर मर्सिडीज उभी नसती का राहिली? इतकं सोपं असतं पॉझिटिव्ह थिंकिंग. तर डोक्याचा भागच बाजूला ठेवून देतात आणि तेच खरं आहे असं मानतात. पण तसं नाही आहे ते. म्हणून चुकीचं मार्गदर्शन हे इथं होत आहे. म्हणून तसं नाहीये. तुम्ही जे चिंतन करता त्यासाठी अभ्यास करता. अभ्यास केल्यानंतर ते प्राप्त, हा तर व्यवहार आहे. हा तर व्यवहार आहे ना. मग व्यवहारात चुकीचं का असं मला म्हणायचंय. म्हणून ईश्वर प्राप्तीमध्येच लॉजिक पुढे वापरा. कारण मन व्यवहारामध्ये तुम्हाला जे प्राप्तव्य आहे, तुम्हाला शिक्षण घ्यायचंय, ठीक आहे, तुम्हाला इंजिनियर व्हायचंय, डॉक्टर व्हायचंय, काय फॉरेनला जायचंय, शिक्षण घ्यायचे, डिग्र्या घ्या, पण त्या मनाच्या जाणीवेतनं अभ्यास करून मिळवल्या जातात. हे तर उघड सत्य आहे ना. मग हे जर उघड सत्य आहे का आईन्स्टाईनचे फोटो लावल्याने लोक काय शास्त्रज्ञ होणार आहेत? असं होणार आहे का कधी? असं कधीच होणार नाहीये. म्हणून मी सांगतोय की त्याच्यामध्ये जो अभ्यास करावा लागतो ती विकास करण्याची मनाची पद्धत लक्षात घ्या. आणि त्या चिंतनातनं तुम्हाला जे प्राप्त करायचं असतं ते तुम्ही प्राप्त करू शकता. म्हणून व्यवहाराच्या पलीकडे हे मी कोण आणि हा संपूर्ण विषय, माझ्या समोर जो संपूर्ण जग फिरत आहे हे विषय काय आहे हे समजून घेण्याचं जो चिंतन करतो, जो स्वतःला रिअलाइज मी कोण म्हणून ओळखायचा प्रयत्न करतो, त्याचं चिंतन तो जो माणूस आयुष्यभर करेल आणि मरतानाही ते चिंतन ठेवेल, तो माझ्यापर्यंत येऊन पोचतो. आहे की नाही? चिंतनाची ताकद केवढी झाली ही. म्हणून श्रवण, मनन आणि चिंतन आलं का लक्षात? आणि त्याच्यातनं सतत तो विषय आपल्या डोक्यातच घालावा लागतो. आहे की नाही? तो मोठं झाड असतं ना चिंचेचं, ती कुऱ्हाड एवढी शिकत असते पण तो माणूस सतत एकाच पॉइंट वरती मारत राहतो. एवढं मोठं झाड पडतं खाली, पडतं. तसं आहे. म्हणून हे जे आपलं देहबुद्धीचं झाड आहे ना, याच्यावर सतत चिंतन आणि कुऱ्हाड सातत्याने मारत राहायला पाहिजे. देहबुद्धी गेल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. ते आत्मबुद्धीची झाड उगवलं पाहिजे. कारण ते आपोआप उगवणार आहे. आत्मबुद्धीचं झाड आहेच, ते वेगळं नसतं. त्या आपल्या देहबुद्धीमुळे ते झाड आहे हे कळत नाही आपल्याला, असा विषय येतो. म्हणून पुढे ते म्हणतायत, म्हणून सदा सर्वदा माझे स्मरण असू दे व युद्ध कर. सांगतायत परत. म्हणजे हे माझं स्मरण तू सतत ठेव आणि जीवन जग, प्रारब्धाला सामोरं जा, थोडक्यामध्ये आहे ना. असं अशा रीतीने तुझी मनबुद्धी माझ्या ठिकाणी अर्पण झाली म्हणजे तू मला खात्रीने प्राप्त होशील. हे समर्पण कशाला म्हटलंय विचार करा. समर्पण हे मनबुद्धीच्या जाणीवेतून सतत चिंतन करणं याला समर्पण म्हटलेलं आहे. गुरुपौर्णिमेला गुरुपूजनाला समर्पण होतं, तो भाव म्हणून एक आहे. पण उरलेले 364 दिवस ते समर्पण करतो का आपण? कारण तिथं तर खरं काही द्यायचं म्हणजे भौतिकातलं काही नकोच आहे. मनोबुद्धीची जाणीव चिंतनात सतत राहायला पाहिजे. म्हणून सत्संग लागतो. नाही तर ते उघड सत्य कळत नाही. उघडं आहे सगळं सत्य. ईश्वर उघडा आहे, अगदी उघडा नागडा आहे सगळीकडे, पण तो कळतो का आपल्याला? उघड सत्य कळत नाही. प्रॉब्लेम तो आहे. ते समजून, म्हणून त्याच्यासाठी चिंतन लागणार. ये रवी तरी साधारण उरी आदळलिया मरण
जो आठवदरी अंतःकरण तेची होईजे. जैसा कवण एक काकुळती पळता पवनगती धुपावली अवचिती कुहा माझी पडियेला. एरवी साधारणपणे पाहता असे दिसते की मरणकाल प्राप्त झाला असता मनुष्याच्या मनात ज्या वस्तूचे स्मरण असते त्या वस्तूला तो प्राप्त होतो, है ना. म्हणून मरण समयीच्या, आता ती गोष्ट मागे मी सांगितलेली ती काही परत रिपीट करत नाही. मरताना जी वासना इच्छा घेऊन पोचलेला असतो तो अगदी देवभक्त असतो, पण तोच स्वतः पुढे एक तुमची मांजर होतो, बोका होतो, तोच बोका होतो आणि तोच पुढे डुक्करही होतो आणि त्याच्यामध्ये तो आनंदी भोगतच असतो. म्हणजे अपूर्णत्वातनं अजून अपूर्णत्व आहे, अजून खोल गेला तो, आहे की नाही, खालच्या गर्तेत झाला, है ना. त्यामुळे ही पूर्णत्वाची जाणारी वाटचाल आपल्याला धरावी लागणार आहे सातत्याने. म्हणून मरणकाल प्राप्त झाला असता मनुष्याच्या मनात ज्या वस्तूचे स्मरण असते त्या वस्तूला तो प्राप्त होतो. म्हणून सातत्याने ही गोष्ट वाटली पाहिजे. कारण काय माहिती आहे का, तुम्हाला आत्ता आपल्याला खूप बहार आहे की नाही. सध्या जर आपण पाहिलं तर आपण अशा याच्यावरती आहोत की सतत ज्ञानेश्वरी ऐकणं, सतत काय हे देवाचं करणं, उठणं, ध्यान करणं, हे करणं, ते करणं. आणि आयुष्यात समजा पुढच्या 10 वर्षानंतर किंवा 5 वर्षानंतर किंवा 2 वर्षानंतर किंवा वर्षानंतर किंवा 6 महिन्यानंतर असा समजा एक काळ आला की आपण पुढच्या 3-4 वर्ष हा सगळा विषय सोडून दिला. होऊ शकतं ना, असं घडू शकतं, लक्षात घ्या. त्यामुळे ध्येय निष्ठा केवढी लागत असेल याच्यामध्ये. कारण बाहेरच्या व्याप आणि आकर्षण एवढ्या मोठ्या प्रमाणात असतात की ही ध्येयनिष्ठा खंगल्या जाते, लक्षात घ्या. म्हणून ती जर खंगली तर हे राहणार नाही. म्हणून ते काय म्हणतायत, एरवी साधारणपणे पाहत असता असे दिसते की मरणकाल प्राप्त झाला असता मनुष्याच्या मनात ज्या वस्तूचे स्मरण असते. आता मरणकाल कधी येणार आहे माहिती आहे का, प्रॉब्लेम तो आहे. म्हणून सतत मरणाचं स्मरण ठेवावं लागतं. परत उलट घडीत घ्या आता सतत. म्हणजे आपण आजच मेलो तर मग नाही, मग मला साधनेला बसलं पाहिजे, नाही मग मला ध्यानाला बसलं पाहिजे, मग मला माझं हे करता यायला पाहिजे. मी चाललोय कुठंतरी, वाटेत कोणीतरी येऊन धडकलं आणि मी मेलो, मग त्याच्या अगोदर माझी स्थिती काय असणार आहे ती महत्वाची आहे, लक्षात घ्या. अगदी मरताना काय जीव जाईल ते तडफड होईल त्यावेळेला काय मला आठवेल असं थोडीच आहे. तुम्ही सांगा, कित्येक ॲक्सिडेंट्स आपण पाहतो. मध्ये तर रेल्वेचा ॲक्सिडेंट झाला, किती 300-200-300 लोक गेली. त्यांना काय त्याच्यात कोणी देवाचं स्मरण करणारे लोक नव्हते असं थोडीच आहे, असतील ना. मग त्यांचं काय वाईट झालं असेल असं वाटतं का आपल्याला. त्या क्षणाला जरी नाही झालं परंतु त्याच्या अगोदरचं जीवन जर त्या पद्धतीत असेल, कारण ते कसं आहे, बाहेरचा भाग एवढा जबरदस्त येतो ना, आघात आहे, बाहेरनं येणारा आघात असतो, लक्षात घ्या. ॲक्सिडेंट म्हणजे आघात आहे की नाही. आणि इवन मरत असताना सुद्धा आपण बेड रिडन जरी मरत असलो तरी सुद्धा तो आघात ज्या क्षणाला येतो त्या क्षणाला तो आघातच असतो असं मला वाटायचं. कारण सगळे होश आवाज खोबैठे असतात, आहे की नाही. तर शेवटी लोकांना सांगावं लागतं. डॉक्टर येऊन बाहेर येऊन विचारतात, सांगा आता किती दिवस ठेवायचं का व्हेंटिलेटर काढून टाकू, सांगतात ना, लोकांना विचारते. व्हेंटिलेटर म्हणून एक सिनेमा निघाला होता बघा चांगला, काढावा लागतो, आहे ना. म्हणजे बुद्धीची जाणीव फक्त आहे कुठंतरी, बाकी सगळं नाही. हृदयाचं स्पंद आहे, बुद्धी संपलेली आहे. मग काय याच्यात काय तुम्हाला कुठलं स्मरण आणि कुठलं काय. अंतरंग चतुष्टय मन बुद्धी चित्त, कुठे मन काय काय कशाशी काही संबंध नाही, सगळं तुटलेलं आहे.
सगळं अनकॉन्शियस. म्हणजे त्याला स्वतःचीच जाणीव नाही, आतूनच जाणीव नाहीये. म्हणजे आत्मा कुठेतरी निघूनच गेलेला आहे, जीवात्मा भरकटलेला आहे. कसं काय व्हायचंय अशा याच्यामध्ये? म्हणून हे खूप समजून उमजून करावं लागतं, लक्षात घ्या. म्हणून देवभक्त होणं याच्यामध्ये खरी कृतार्थता आहे. लक्षात. कारण तो सगळ्यांचा सांभाळ करणारा असतो, पण कोणाचा कसा सांभाळ करायचा ही त्याची त्याची वैयक्तिक वेगळी जाणीव असते. तो सगळ्यांना काही सारखा सांभाळ करत नाही. म्हणून ताकद कशी आहे की नाही? म्हणून ईश्वराला स्वतः कसा सांभाळतो तसं तुम्ही स्वतःला सांभाळा. जसं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांचे मोठे भाऊ असले तरी त्यांना सांगितलं की मी उद्या सकाळी प्रवेश करणार आहे आणि देहत्याग करणार आहे आणि तुम्ही शिळा लावायची आहे. केवढा छातीवर दगड असेल, आहे ना? मग काय तिथं काय रडत बसले होते काय निवृत्तीनाथ? कारण ते आणि ते एकच होते. ज्ञानेश्वर माऊली जात आहेत हा फक्त देहाची खपली टाकतोय एवढाच विषय होता त्यांच्या दृष्टीने, है ना? आणि आपल्याकडे तर काय होतं, माणूस गेला आणि त्याचा देह घरात आणला की बाकीचे सगळे जे घोकाळ करून तो गेला असला तरी ज्याला ते रडत बसते तिथं. हे आपल्या घरातली परिस्थिती. केवढी आसक्ती. हे आपण प्रेम कोणावरती केलं इतके वर्ष आयुष्यात? तर त्या देहावरती केलं, त्या व्यक्तीवर नाहीच केलेलं. याचा काही मनात दुःखही होत नाही माणसाला की अरे मी त्या व्यक्तीवर नाही प्रेम केलेलं. हे काय माझं ज्ञान, हे कोण ज्ञान माझं? आणि मी धाय मोकलून रडत बसले बावटासारखा, आहे ना? मग आसक्तीचं स्वरूप आहे हे सगळं. आणि हे सगळं देहबुद्धीची भूमिका आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे मरण हेच माणसाला घडवतं, लक्षात घ्या. आणि मरण हाच तुमच्या प्रगतीचा पुढचा टप्पा असतो. मरण म्हणजे तुमचा वर्षांनी लागणारा रिझल्ट असतो असं म्हणा पाहिजे असेल तर. म्हणून काही लोक ज्यांनी अभ्यास केलेला नसतो त्यांना रिझल्टच्या दिवशी पासू का नापासू. पूर्वी आमच्याकडे आदल्या दिवशी ते संध्या म्हणून मासिक यायचं, भुंगा का संध्या, तर ते ओरडत यायचे पास नापास 11वी रिझल्ट 11वी रिझल्ट. जे नापास झालेले बिचारे डोक्याला आजोल बसायचे. ज्याला खात्री होती धाकधूक आहे हो. म्हणजे काय झालं, तीच धाकधूक आहे. मरण म्हणजे काय आहे, याच्यात काय पॉझिटिव्ह थिंकिंग निगेटिव्ह थिंकिंग वगैरे काही नाहीये, लक्षात ठेवा. फॅक्ट्स आर फॅक्ट्स. तुम्ही किती अगदी मी आयुष्यात खूप पॉझिटिव्ह थिंकिंगनी जगलो, मरण ह्यालाही अरे कसलं तुझं पॉझिटिव्ह थिंकिंग घेऊन बसलाय? बरोबर आहे ना? मग फार वेगळी गणित आहेत. सगळं पॉझिटिव्ह थिंकिंग ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय समजतच नाही. सगळे अज्ञानी लोक आहेत पॉझिटिव्ह थिंकिंग वाले, लक्षात घ्या, सो कॉल्ड. म्हणून ते सामोरं जायचंय. यस, युद्धाला सामोरं जायचंय. तळ हातावर शिर ठेवून लढायचंय. हे पॉझिटिव्ह थिंकिंग आहे. बाजीप्रभू देशपांडे हा पॉझिटिव्ह थिंकिंगचा होता. तुम्ही कसल्या गप्पा मारताय पॉझिटिव्ह थिंकिंगच्या? आणि हेच समजलं पाहिजे मूळ. आणि ही भारताच्या सनातन संस्कृतीची भूमिका आहे की तू शरीराला महत्व देऊ नको. आणि आत्ताच्या पॉझिटिव्ह थिंकिंगला फक्त शरीराला आणि शरीरातल्या आनंदालाच फक्त महत्व आहे ना. माझा मी कसा छान राहीन, अरे तन मन धन एकत्र, स्वतःच स्वतः असो, तो विषय नाही आपला. परंतु सांगण्याचा हेतू काय की ही भूमिका आपल्याला ठेवावी लागणार आहे आयुष्यात. त्यासाठी म्हणून त्या वस्तूला तो प्राप्त होतो. जैसा कवण एक काकुळती पळता पवनगती
धुपावली अवचिती कुहा माझी पडियेला. ज्याप्रमाणे एखादा पुरुष अत्यंत भयभीत होऊन प्राण वाचवण्याकरता वायूच्या वेगाने पळू लागला असता 2 पावलावरच अकस्मात विहिरीत पडला. तसंच उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. अकस्मात विहिरीत पडला. आता तया पडणया आरवते, पडण चुकवावया परवते, नाही म्हणून तेथे पडावेची पडे. म्हणून आता त्याला विहिरीत पडण्यापूर्वी पुढील विहिरीत पडणे चुकवण्याकरता अवसरच नसल्यामुळे पडणे भागच होते. हे प्रारब्ध आहे लक्षात. त्याच्यामुळे ते पडावंच लागणार आहे तुम्हाला. म्हणून युद्धाला तू समोर उभा आहेस, समोर माणसं युद्धाला तयार आहेत, तू तुझं धनुष्यबाण टाकून पडलाय, याचा अर्थ असा नव्हे की तुला युद्ध करावं लागणार नाहीये. टेक इट फ्रॉम मी. असं पॉझिटिव्ह थिंकिंग अर्जुनाला कृष्ण देतोय. आलं का लक्षात तुझा. त्याप्रमाणे तेवी मृत्यूचेनी अवसरे एके, जे येऊनी जीवा समोर टाके, ते होणे मग न चुके भलतया परी. त्याप्रमाणे मरणाच्या वेळी जे काही आपल्या मनात येते ते होणे काही केले तरी चुकत नाही. म्हणून मरणाच्या वेळेला जे आपल्या मनात येतं ते काही केल्या चुकत नाही. म्हणून द्रोणाचार्य सुद्धा अश्वत्थामा मेला असं म्हटल्याबरोबर मांडी घालून बसले. मुलाचा गेल्याचा धक्का एवढा बसला आणि तोच त्यांचा मरणकाळ होता. लक्षात घ्या आहे ना. म्हणजे किती अवचितपणे ॲक्सिडेंटल असतो प्रत्येक डेथ. एव्हरी डेथ इज ॲक्सिडेंटल. लक्षात ठेवा. म्हणजे जे देहबुद्धीतले आहेत त्यांच्यासाठी. परंतु तेच तुम्ही संतांच्या जीवनाकडे बघा. तुकाराम पांडुरंग आलेत, निघालोय, विमान आलंय, मग इट्स नॉट ॲक्सिडेंट. ती श्रद्धेची, कर्माची, ज्ञानाची, जीवन जगण्याची अंतिम कला होती की जिथं ईश्वराला खाली यावं लागलं. आहे की नाही. मग हे पूर्णत्व महत्वाचं ना. ज्ञानेश्वर महाराज कसे गेले, एकनाथ महाराज कसे गेले, विचार करा. त्या सर्वांनी सांगितलं की आता देहत्याग आहे म्हणून. गजानन महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे ना की आता गणपती बोलवायचा आहे म्हणून. मग म्हणजे ही गोष्टी कशा प्रकारच्या चालतात, कुठल्या स्तरावर चालतात. इथे मन आहे ना, इथेही बुद्धी आहे, इथेही चित्त आहे. मग इथलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतरंग चतुष्टय कुठल्या भूमिकेत कार्य करत असेल त्यावेळेस याचा विचार केला पाहिजे. ती विशालता, ती पूर्णता. शरीर जाऊ द्या, ते खपलीसारखं जाणार आहे. हे जे म्हटलं जातं ते त्या कारणाने. म्हणून हा सगळा विचार करावा लागणार आहे आपल्याला आणि याप्रमाणे जीवनाला आयाम द्यावा लागणार आहे. लक्षात घ्या. नुसता विचार तर आहेच आहे, चिंतन तर आहेच आहे, परंतु मनन चिंतन झालं पण जीवनाला त्याप्रमाणे आयाम ऑटोमॅटिक देता यायला पाहिजे. म्हणून उगाची फिरफिर नको, उगाची तडफड नको. नाही तर काय, अस्थिरता सहज येते. शरीराला अस्थिरता आली रे आली की धरून त्याला मन अस्थिर झालंच म्हणून. हा आपला अनुभव आहे ना, आपला अनुभव आहे हा. मग परत त्याच अनुभवाच्या पोटी कशाला जायचं. म्हणून शक्यतो खूप हिंडाफिंडी नको. ठाईची बसोनी करी सोहम ध्यान. हे साधकाचे नियम आहेत. हे का आले ते नियम हे कळावं लागणार ना. सत्संग करायचा म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज त्या वेळेत बसणं आलं, त्या वेळेला वाचन आलं, त्या वेळेला तुम्हाला काय मंगळवार, बुधवार, गुरुवार, सोमवार यावं लागणार. ते यावं लागणार आहे ना. मग ती बैठक नाही का मनाची तयार झाली. त्याप्रमाणे माणसाची घटना घडणार आहे ना. याला आयाम देणं असं म्हणतो आपण. हे खूप महत्वाचं आहे. म्हणून
आणि जागता जव असिजे तव जेणे ध्याने भावना भाविजे डोळा लागत खेवो देखिजे तेची स्वप्नी. आणि मनुष्य जोपर्यंत जागा आहे तोपर्यंत ज्या वस्तूचे ध्यान करीत असतो तीच वस्तू डोळा लागल्याबरोबर स्वप्नात तो पाहतो. हेही आपले अनुभव येत आहेत, आहे की नाही? म्हणजे अजूनही काही वेळा मला शाळेतनं आपली परीक्षा देऊन आपण आलोय वगैरे अशी काहीतरी भीती वाटते. काही वेळेला भीती म्हणजे असं वाटतं, भीती नाही म्हणता येत, परंतु असं वाटतं की आपली परीक्षा झाली आहे, कुठंतरी आपण म्हणजे हे सबकॉन्शियस माइंडमधल्या गोष्टी आहेत. म्हणजे याचं क्लिन्झिंग व्हायला पाहिजे, लक्षात ठेवा. याचा अर्थ काय होतो की सबकॉन्शियस माइंडमध्ये सुद्धा ईश्वराच्या खोल जाणीवा अजून रुजणं गरजेचं आहे. मला स्वप्नच पाडायला नको आहेत, ही भूमिका तयार व्हायला पाहिजे. कारण स्वप्न पडतंय काय, एकतर हे जे दिसतंय हे स्वप्न आहेच आहे, त्यात माझ्या मनाचं वेगळेपण राहिलं आणि परत त्या मनाला वेगळं स्वप्न दिसतंय. म्हणजे स्वप्नात स्वप्न चालू आहे हे कुठंतरी. लक्षात घ्या. आणि याच्यात वास्तवता कुठंच नाहीये, याच्यात वास्तवता नाहीये. उलट हे अत्यंत, म्हणून हे सगळी झाडाझडतीच घ्यावी लागते आपल्याला. आणि सातत्याने आपल्याला आपल्या खुणेवर राहावं लागतं, सातत्याने. तो अंकुश असतो हत्तीचा, तसं आहे, तो सारखा आपल्या डोक्यावर ठोसून घ्यावा लागतो. त्याप्रमाणे जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आवडत्या वस्तूचे मनात ध्यान असते, त्याच वस्तूचे मरणाच्या वेळी जास्त ध्यान लागते, असं इथे म्हणतात बरं का. तेवी आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आणि मरणाच्या वेळी ज्याला जे आठवते त्याच वस्तूला तो प्राप्त होतो. म्हणून अर्जुना सदा सर्वदा तू माझेच स्मरण कर. त्यामुळे स्मरण, हे स्मरण कुठल्या जाणीवेतनं आलंय हे तुमच्या लक्षात येईल आता. म्हणजे श्रवण, मनन, चिंतन या सर्व जाणीवा त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत, तर ते स्मरण होणार आहे. म्हणून स्मरण केव्हा येतं, दुसरा विचार येऊच न देणं, याच्या अनुसंधानाची भूमिका काय आहे. आणि दुसरा विचार येतो कुठनं, पंचशद्दी मध्यमा इथनं सगळे सर्व गणित सुरू असतात आपली. म्हणून जो परवाचा जो मधला विषय मी सांगितला सगळा, की ती शक्ती आपल्या येतात, ती केंद्रस्थाने कशी तयार करते आणि त्याच्यातनं संपूर्ण प्रकृती आपली तयार होते. आणि मग परत जो अन्नमय कोश, वासनामय कोश सगळं आहेत, मग याच्यातनं मन फिरतं, कधी कुठं कसं फिरत असेल हे सांगणंच अवघड आहे. लक्षात घ्या, त्याचा परिणाम दिसतो, पण ते मन कुठं फिरून आलं हे दिसतं का आपल्याला, हे कळत नाही. आपलंच आपल्याला कळत नाही. मन थाऱ्यावर नसतं असं म्हणतो ना आपण, आणि ते एरवीलाही थाऱ्यावर नसतं. कुठल्याही फटकीने कुठलाही विषय येतो मनामध्ये आणि तिथं काही मग आपले, मग ते स्मरण असतं का, ते अनुसंधानात राहत नाही. म्हणून ते खोलच सबकॉन्शियस माइंडमध्ये शिरावं लागतं. म्हणून तो जो मी जे म्हणतो ना, की इतकं ते ठासून सातत्याने करावं लागतं आपल्याला, की आपला सूक्ष्म देह जो आहे त्या सूक्ष्म देहामध्येच तो बदल करावा लागतोय. हे त्याच्यामध्ये प्रारब्ध नाहीच, ईश्वराचं चिंतन. कारणदेहामध्ये पण ईश्वराचं चिंतन. म्हणून जे प्रारब्ध येते ईश्वराचं आहे, हे होणार सततच ईश्वर. म्हणून जीवन हा वेगळी भूमिका होत नाही. म्हणून प्रपंच आणि परमार्थ हे, आणि जीवन आणि परमार्थ हे दोन वेगळ्या गोष्टी नाही आहेत, लक्षात ठेवा. त्या एकसंधच जेव्हा होतात, एक जीव म्हणजे माझं जीवन जगणं म्हणजेच परमार्थ, हे जेव्हा होतं तेव्हा प्रारब्ध ईश्वराने दिले तसं भोगलं जातं. असंही या शाब्दिक खुणा सांगतोय मी, पण व्यक्तिशः हे आपल्याला जगणं गरजेचं आहे. असो, म्हणून
डोळा जे देखावे का कालिहन ऐकावे, मनी जे भावावे बोलावे वाचे, ते आत बाहेरी आघवे मीची करुणी घालावे, मग सर्वी काळी स्वभावे मीची मीची आहे. म्हणून डोळ्याने जे पाहायचे किंवा कानाने जे ऐकायचे अथवा मनाने ज्याचे चिंतन करायचे किंवा वाणीने जे बोलायचे ते सर्व आत बाहेर, देहाच्या आत व देहाच्या बाहेर मलाच करून ठेव असे झाले असता अर्जुना सदा सर्वदा मीच स्वाभाविकपणे अनुभवला जाईल. मी तेच सांग, म्हणजे तेच आपला विषय झाला. म्हणून हा जो सगळा आपला जीवात्मा आहे, अधिदेव आहे ना, याच्यामध्ये कनेक्टिव्हिटी जी आहे ही फक्त मनबुद्धीची आहे. म्हणून या मन बुद्धी अंतरंग चतुष्टय ज्याला म्हणू आपण, कारण याच्यामध्ये अहंकार हा वेगळेपणातनं आलेला आहे. म्हणून मी ईश्वरच आहे हाच अहंकाराचं जागरण करावं लागणार आहे. अहम आत्मा कधीची विसरू नये. म्हणून हे विसरल्या गेलं आपलं की लक्षात घ्या आपण अधिदेव झालो. म्हणून आपण अधियज्ञ काय कधी आहोत, सातत्याने ही साधनेचं स्वरूप व्हायला पाहिजे. आणि ही साधना इथं अवघड होते आहे की नाही. इथं अवघड म्हणजे आता तुम्ही इथनं उठला, स्कूटर चालवायला लागला की स्कूटर तुम्ही काय म्हणणार, मी देव म्हणून स्कूटर चालवते असं म्हणता का? तो भाव तरी असतो का? म्हणणं तर बाजूला राहू द्या, तो भाव सुद्धा नसतो. माझी स्कूटर किती जड, का मारायची किक, पाणी, काय जे काय ज्या गोष्टी असतील त्या आपल्या सगळं हे सगळं मी आणि माझं जे चालतं ना गणित, या गणितामुळे आपला अधियज्ञाशी संबंध राहत नाही. ताबडतोब एकदम पलटी खातो आपण है ना. म्हणजे ही एक प्रकारे ईश्वराशी केलेली फसगत आहे. आणि फसत ईश्वर नाही आहे याच्यात, आपणच फसतोय. आलं का लक्षात? आपणच फसतोय ना. मग म्हणून याच्यामध्ये सातत्याने माझ्या जाणीवा तुझ्यामध्ये ठेव, तुझ्यामध्ये ठेव. म्हणजे मग पण कधी ना कधीतरी आपल्याला त्या भूमिकेत शिरावं लागतंच. म्हणजे ज्याला इच्छा आहे त्यांनी, कारण आपण सर्व त्या भूमिकेतनं जाऊ इच्छिता. म्हणून अगदी बाहेर जात असाल तुम्ही तर तेव्हा एखाद्या वेळा म्हणा का बहुतांशी तसंच होणार आहे की नाही. परंतु जेव्हा तुम्ही स्वतः देवपूजा करता, तुम्ही स्वतः जेव्हा जप करता, तुम्ही स्वतः जेव्हा वाचन करता, तुम्ही स्वतः जेव्हा ध्यान करता, विशेषतः तिथं मी जपच तो आहे ना, सोहम, मी तो आहे. मग त्या भावात जाणं किती गरजेचं आहे. म्हणून तो भाव आहे, सोहम भाव आहे. कारण मी एरवीला भावातनं, माझ्या देहबुद्धीच्या भावातनंच कार्य करतो ना. सगळं सोडून देऊन माझीच देहबुद्धी वागवतो मी. अगदी तोंड पाठ गीता असणारी लोक सुद्धा बघा की. म्हणून फक्त गीता पाठ करून उपयोग होणार नाहीये, म्हणजे पाठ करू नका असं काही नाहीये, जरूर करा. परंतु ती पाठ केल्याने ईश्वर प्राप्त होणार आहे का? हे जितकं सत्य आहे तितकंच हे सत्य आहे की हे अंगवळणीच पडावं लागणार आहे, तरच त्याचा उपयोग आहे. म्हणून मी तू होऊनी जग, मी माझे भ्रांतीचे ओझे उतर खालती आधी. हेच ओझ जे घेऊन बसलेलो आहे, बॅगेज, हे ओझ फार त्रासदायक आहे, लक्षात घ्या. त्यामुळे या ओझ्यातनं कसं उतरणार आपण हा विचार करावा लागतो. म्हणून विचार ओझ्याचा करायचा नाही, तर विचार ईश चिंतनाचा करायचा, मननाचा करायचा. म्हणून श्रवण, मनन आणि चिंतन ही फार प्रमुख हे सांगितलेली आहे.
3 साधनेच्या आविष्कार सांगितले आहेत. म्हणून जिथं श्रवण आहे फक्त काही उपयोग नाही. म्हणून मनन आणि चिंतन या पुढेच सरकावं लागणार आहे. म्हणून तुम्ही जे ऐकता ते ऐकलं तर ते बुद्धीच्या कुठल्या स्तरावर पोचलेलं आहे हे बघावं लागतं. म्हणून बस स्वतः लिहून बघा. हे जे मी सांगत असतो प्रत्येकाला, ऐकत नाही कोणी आहे ना. आता एवढं सगळं, एवढे 4 दिवसाचे कार्यक्रम झाले, एवढं तत्वज्ञान सगळे ऐकून गेले, पण लिहिलं का कोणी? लिहिलं नाही कोणी. नातू काका सुद्धा वरवरचं मला गाणं कसं आवडतं ते लिहितात. ते काय सांगितले ते लिहितच नाहीत. म्हणजे ते बरोबर आहे, ते चुकीचं आहे असं नाही, परंतु मला म्हणायचं आहे काय की ते तत्वज्ञान काय सांगितलं आहे तेच लिहायला सुद्धा घाबरतो माणूस, की आपण आसक्ती आपल्या देवाकडे घेऊन जात असतो. देव कसा भेटेल? बोलणं तर लांब, लिहिणं सुद्धा किती अवघड आहे ना. मग अरे मी कसा जगलो असं कोणी आपलं हे कोणी मांडतं का त्याच्यामध्ये विचार? आणि कारण ते बुद्धी आहे ना, ही बुद्धी ज्ञानेश्वरांनी एवढं ज्ञान घेऊन गीता हाताशी धरून का लिहिलं? तुम्ही विचार करा. तुकारामांनी 11,000 अभंग लिहिले. का लिहिले? ते काय आपल्या भल्यासाठी लिहिले असं वाटतंय काय तुम्हाला? अजिबात नाही. त्यांना ईश्वर किती ते त्याच्या अंकित झाले हे पाहण्यासाठी लिहिलेलं आहे. म्हणून सर्व संतांचं सारस्वत जे निर्माण होतं ते त्यांच्या आत ईश्वर किती भिनला आहे हे बघण्यासाठी होतं. ईश्वर तर आहेच ना, ईश्वर तर आहेच. तो काही यांनी लिहिला म्हणून कमी झाला म्हणून काही झालं? श्रीकृष्ण तर अगोदरही होताच की. त्या भगवद्गीता सांगितली म्हणून खरं झालं ईश्वर आहे असं थोडीच आहे. भगवद्गीता नसती सांगितली तरी कृष्ण होताच, रामही होता. लक्षात घ्या. ज्ञानेश्वरी नाही लिहिली तरी ईश्वर आहेत, दासबोध नाही लिहिला तरी ईश्वर आहेच. मग असा विचार. म्हणून यांचं श्रवण मनन चिंतन काय आहे? कृष्णाने आपलं स्वरूप का सांगितलं? एकट्या अर्जुनाला सांगितलं. आणि लक्षात घ्या, एकट्या अर्जुनाला सांगितले, बाकी कोणालाही नाही. उद्धवाला उद्धवगीता शेवटी सांगितली, ते शेवटचा भक्त म्हणून त्याला सांगितलेली. बाकी कृष्ण जीवनामध्ये कुठेही ज्ञान फक्त आतून समजून घ्या, माझं जीवन समजून घ्या, एवढंच त्यांनी बाकीच्यांना सांगितलेलं आहे. आणि त्या भूमिकेतनं ज्या गोप गोपिका त्याच्यावरती लुब्ध झाल्या, म्हणजे ईश्वरत्वावरती लुब्ध झाल्या असं म्हणूयात, आहे ना. मग त्या वयाने लहान का मोठ्या काय हा विषय नव्हता तिथं. लक्षात घ्या. म्हणून यशोदा सुद्धा गोपिकांमधलीच होती, देवकी सुद्धा गोपिकांमधलीच होती, वासुदेव सुद्धा गोपिकांमधलाच होता, नंद सुद्धा होता. म्हणून लहान मोठा हा विषय नव्हता तिथं. भक्तीमध्ये असा रस येत नाही कधी. त्यामुळे त्या भक्तीच्या एवढ्या जाणीवा फुलवल्या की तो लांब गेला त्यांच्यापासनं. त्यांनी काय दाखवलं त्यांना? तुम्ही साधा विचार करा. मला तुम्ही शरीरातनं बघूच नका, मी दिसणारच नाहीये तुम्हाला. आणि मग त्या गोपिकांना जो आतून भाव तयार झाला असेल एक प्रकारे, कारण कृष्ण जेव्हा गेला म्हणजे काय ते त्याचं हे सोडून गेला, काय म्हणतात त्याला, ते तुळशी वृंदावन, काय नाही कुठलं वृंदावन सोडून गेला, तुळशी वृंदावन नाही, वृंदावन सोडून गेला, तेव्हा त्यांचा जो भाव तयार झाला असेल केवढा रडले असतील ना. तुम्ही विचार करा, साधा विचार करा, केवढा अनुताप. आणि तो अनुताप एका त्याच्या लांब जाण्यामुळे झाला. आणि त्या लांब जाण्याच्या अनुतापामुळे त्यांच्या मानसिकतेत परिवर्तन व्हायला लागलं
की अरे मी काहीतरी चुकीचं समजत होते, माझं चुकीचं समजणं हा त्याच्यापासून माझं वेगळं होणं आहे का? या भूमिकेवर जेव्हा म्हणजे त्याला त्यांचा वेळ गेला असेल, पण ही साधना होती, लक्षात घ्या. कृष्णाने त्यांच्याकडनं करून घेतलेली साधना होती आणि त्यांच्या भक्तीची परीक्षा होती. म्हणून तुम्ही माझ्यावरती कशी भक्ती करताय? म्हणून कबीर काय म्हणतात, कबीर कबीर क्या कहते हो, एक गोपी के प्यार में बहे गए कोटी कबीर, असं म्हणताय. मग केवढी वेगळी भूमिका आहे ही. पण हे सगळं घडवलं ना कृष्णाने, आणि तो स्थायी होता म्हणून घडल्या गेलं. स्थायी म्हणजे त्या काळात तो स्वतः होता म्हणून ते घडल्या गेलं. कारण त्याच्या सगुणाच्या जाणीवा पण तेवढ्याच प्रगल्भ होत्या आणि त्याला त्याचा शब्द खोटा करून दाखवायचा नव्हता, म्हणून सगुणाच्या आधारातनं त्यांना निर्गुणात न्यावं लागलं. नाहीतर ते सगुण खाली पडलं असतं. लक्षात घ्या. ईश्वराची योजना कशी आहे बघा. म्हणून महाभारतामधल्या या कृष्ण जीवनाच्या या गोष्टी भागवतामध्ये काय लेवलला सांगतात मी कधी भागवत ऐकलेलं नाहीये, मला माहिती नाहीये, परंतु ही भूमिका हे अध्यात्म आहे त्यातलं. कारण त्या सगुणामध्ये अडकल्या होत्या सगळ्या गोपिका, हे सगुणामध्ये अडकलेले प्रकरण होतं आणि त्यांना निर्गुणात नेल्याशिवाय कृष्ण कळणारच नव्हता. हे जर सत्य असेल तर हा उंबरठा त्यांना ओलांडायला लावणं ही काळाची गरज होती आणि कृष्ण स्वतः त्या काळात जिवंत होता. आता काही फरक पडत नाही. आता गोपिकांनी ज्या असतील सगुणातले त्यांना तो सरळ सांगतो, भगवद्गीता ऐका, ज्ञानेश्वरी वाचा, दासबोध ऐका, वाचा, अभ्यास करा, श्रवण मनन चिंतन करा, अद्वैताच्या जाणीवेत जा, मी तुम्हाला तिथं भेटीन. मग तुम्ही सगुणात पूजा, मग मी तेवढाच मिळेल तुम्हाला. हे स्पष्ट सांगतोय परत. आहे की नाही? म्हणून त्याच्या कार्याच्या दिशा या खूप ओळखून गेल्या. तो खूप डिप्लोमॅटिक होता, लक्षात ठेवा. ईश्वरासारखा डिप्लोमॅटिक माणूस कोणी नाही. तो त्याच्या भक्तालाच भक्ती करायला लावतो, तो त्याच्या भक्ताला हाणतो, तो त्याच्या भक्तालाच उलट पालट करतो, तोच त्याच्या भक्तावरती प्रेमही करतो. अरे तुला जर प्रेमच करायचंय तर उलट पालट करतो कशाला? तसं त्याचं नाही आहे, त्याचं गणितच तसं नाही. तो म्हणतो मी तसा नाहीच आहे, माझ्याकडे यायचं असेल ते सगळं करावं लागणार, मी असाच आहे. म्हणजे मी नाही पडणार मध्ये, म्हणजे नाही पडणार, तू काही कर तिकडं. तुला लढायचं ना, तुलाच लढायचंय, मी तुझ्या फक्त रथ हाकीन, बस. तुला तुला मारायचंय, मी नाही मारणार, अजिबात नाही. जेव्हा मला मारायची वेळ होती तेव्हा मी मारून झालेलं आहे. त्या रावणाला वगैरे काय मारायचं ते मी मारलेलं आहे, ते दाखवलेलं. ते वाच कसं मारलं असेल तर, वाल्मिकी रामायण वाच, आहे ना. पण ते अर्जुनाने वाचलं की नाही मला माहिती नाही. म्हणजे वाल्मिकी रामायण बहुतेक अर्जुनाने वाचलं नसावं असं मला वाटतं. काय नाही तर एवढा उपद्व्याप कृष्णाला का करावा लागला? खरं की नाही? हा सगळा भाग आहे बघा. म्हणजे ईश्वर फार वेगळा आहे, तो वेगळ्या भूमिकेतनंच समजून घ्यावा लागतो. त्यासाठी ते सांगतायत की असे झाले असता देह गेला तरू मरणार नाहीत, मग तुला युद्धाचे भय काय राहणार? म्हणून नाही, त्याच्या अगोदर ते सर्व आत बाहेर मलाच करून ठेव. म्हणून तुझ्या आत आणि बाहेर हे गोपिकेंचं प्रेम जे आलं ना, हे अगोदर बाहेर होतं, ते आतमध्ये गेलं. का गेलं? कृष्ण लांब झाला म्हणून गोपिकांच्या हृदयात कृष्ण शिरला, असं म्हणूयात आपण. असं आहे ते. त्यामुळे हे समजून घ्यावं लागेल. डोळा जे देखावे का कानी हन ऐकावे, नाही हे झालं. ते आत बाहेरी आघावे मीची करुणी घालावे, मग सर्वी काळी सभावे मीची आहे. म्हणून सर्व काळ मीच आहे ही भूमिका ठेवावी लागेल.
अर्जुना ऐसे जाहलिया मग न मरिजे देह गेलिया मा संग्राम केलिया भय काय तुझं. म्हणून अर्जुना असे झाले असता देह गेला तरी तू मरणार नाहीस, मग तुला युद्धाचे भय काय राहणार. बघा, म्हणून 8व्या अध्यायामध्ये अर्जुनाची देहबुद्धीचं भय किती होतं हे कळतंय आपल्याला. हे तो म्हणत होता, हे तो क्षत्रिय आहे हे जरी खरं असलं तरी मी उगाच कशाला मरू, अशी पण भूमिका होती ना. म्हणून तो पाप पुण्याच्या गोष्टीमध्ये अडकला होता. अरे पण तू मरणारच नाहीयेस, कारण आत बाहेर जर मीच आहे तुझ्यामध्ये तर तू मरशील कसा, ही भूमिका. म्हणून ही खपली फक्त पडणार आहे असा विषय तुला घ्यावा लागेल तर तुला कळेल ते. असो, म्हणून तू मनबुद्धी साचेसी. बघा, जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, हे खूप सुंदर नित्यपाठातलं हे आहे, स्वामींनी काढलेलं. तू मनबुद्धी साचेसी जरी माझिया स्वरूपी अर्पिसी, तरी मातेची गा पावसी हे माझी भाक. हेच काही सयावरी होये ऐसा जरी संदेह वर्तत आहे, तरी अभ्यासून आधी पाहे मग नव्हे तरी कोपे. म्हणून तू जर मन व बुद्धी खरोखरच माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लावशील, म्हणून ईश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणीच आपलं मन बुद्धी सतत लावलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सतत नेहमी सांगत असतो की तुम्ही ध्यान करताना तर स्वतःच्या स्वरूपाचा विचार करा. हे जे मी सगळं सांगितलं, ही सगळी तत्व कशी कार्य करतायत, विचार करा ना. विचार केल्याशिवाय कसं येईल आपल्याला हे. हा विचार ध्यानात करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. की माझ्यामध्ये मी काय खातो आहे म्हणून निर्गुण काय आहे, माझ्यामध्ये अग्नितत्व आणि वायुतत्व आहे, है ना. जडत्व काय आहे, जल आणि पृथ्वी तत्व आहे. पृथ्वी तत्वाच्या या 2 जाणीवेतनंच माझ्यामध्ये सर्व अन्न आत जाते, है ना. आणि ते अन्न जात आहे, पण त्याच्यावर प्रक्रिया कोण करतंय, निर्गुण अग्नितत्व आणि वायुतत्वच फक्त प्रक्रिया करते. लक्षात घ्या. म्हणून त्यांच्यामध्ये असणारी ही जी विभाजकता करण्याची जाणीव आहे ही ईश्वरदत्त आहे. आणि ही जाणीव जी आहे ही जाणीव शक्ती स्वरूपामध्ये आहे. म्हणून बेसिकली शक्ती ही विभाजनासच मदत करते, हे कळावं लागतं. म्हणून संपूर्ण विश्वामध्ये जे सर्व विभाजन दिसतं हे शक्ती प्रत्यय असतो, कारण तिने ईश्वरालाच विभाजित केलेलं आहे. कारण याच्या अगोदर ईश्वराशिवाय जर काही नव्हतं या ब्रह्मांडात तर झालं काय तयार, तर ईश्वरालाच तिने विभाजित केलं आणि ईश्वरालाच त्याच्यातनं विविध जाणीवेतनं प्रकट केलं. मग हा विचार करायला पाहिजे ना. हा विचार केल्याशिवाय कसं होईल. म्हणून आपल्यामध्ये सुद्धा आपण कसे निर्माण झालो याचा विचार करायला पाहिजे. ब्रह्मांड कसं निर्माण झालं याचा विचार करायला लागणार. आणि हा विचार ईश्वराच्या कर्माचा विचार आहे. आणि याच्यामध्ये जे दिसतं तो सर्व विवेक दिसतो आणि वैराग्य दिसतं. म्हणून गुरु साक्षात परब्रह्म म्हटलं जातं. कारण गुरु म्हणजे विवेक आणि वैराग्य. सगळं लिंकिंग असं आहे बघा. कारण प्रत्येक ठिकाणी जी शक्ती कार्य करते ती त्या विवेकातनंच कार्य करते. आणि त्या शक्तीला स्वतःला काहीच नको आहे. हाडं तुमची तयार होत आहेत असं आपल्याला वाटतं, म्हणजे आपण आत्मस्थितीत नसल्यामुळे. रक्त आपलं तयार होतं, ईश्वरासाठी होतं का काही. ती शक्ती कोणासाठी कार्य करते आहे, ईश्वराची शक्ती. पण तो संन्यस्त बसलेला आहे, निरंजन अवस्थेत आहे. त्याला काहीच नको आहे ना. त्याला काय रक्त हवंय का, हाडं हवी आहेत का, मांस हवंय, काय हवंय. पण त्याची शक्ती कार्य करते ना. कोणासाठी करते, तू माझ्याजवळ ये म्हणून करते. तू आणि मी एक आहे म्हणून ती शक्ती कार्य करते. आणि आपण मी आणि ईश्वर वेगळे आहोत असं मानतोय, ही भ्रांती आहे.
त्यामुळे ईश्वराची शक्ती काय दाखवते आपल्याला, तिला कुठं घेऊन जायचंय आपल्याला हे समजणं फार गरजेचं आहे. मग तुम्ही कुठल्याही मार्गाने करा, तुम्ही जेव्हा असा शोध घ्यायला लागाल ना तर तुम्हाला उकल होत जाईल आतून आणि वेगवेगळ्या अँगलमधनं ईश्वर कसा कार्य करतो ते कळायला लागतं, वेगवेगळ्या अँगलमधनं. म्हणून ते नाविन्य वाटतं आपल्याला प्रत्येक वेळेला की हे असं कसं, आणि आपल्याला वाटतं अरे असा विचारच आपण नाही केला. मग केल्याशिवाय कसं होईल ते, असं म्हणतोय मी. म्हणून सातत्याने त्या भूमिकेत, म्हणून ध्यानात फुल कॉन्सन्ट्रेशन असतं आपलं, आहे की नाही. आणि त्यावेळेला आपण काय, सगळे जग काय सांगतं, सगळे जग निराकार, काही विचार करू नका, विचार नको याला, कॉन्सन्ट्रेशन करा, मेडिटेशन असं करा की विचाराच्या पलीकडे जायचंय वगैरे वगैरे, सगळं झूट आहे. आणि इथं ईश्वर सांगतंय तुझ्या मनामध्ये माझं सतत चिंतन ठेव, तू माझ्या स्वरूपाचा विचार कर, माझ्या विश्वस्वरूपाचा विचार कर, ही प्राथमिक ठेवण जर तुझी तयार झाली तरच पुढे ध्यान होतं. म्हणून श्रेयो ही ज्ञान अभ्यासात हे सांगितलंय. हाच कृष्ण सांगतोय ना, त्यांनी सांगितलं का विचार करू नका म्हणून, पण कुठला करा. रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलं तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा. कधी करणार, चालता चालता फिरता का पावभाजी खाताना करणार, केव्हा करणार, ध्यानात. असं स्पष्ट आहे बघा आपलं गणित. त्याच्यामुळे ध्यानात निर्विचार व्हा वगैरे सब झूट, ते नंतर होतंय, आपोआप होणार आहे. जेव्हा ईश्वराच्या जाणीवेत जाल तेव्हा ते आपोआप होणार आहे. निर्विचार अवस्था तशी येणारच नाही, ईश्वरानेच भरून व्हायचंय आणि ईश्वराचाच विचार आहे. सर्व संकल्प तोचाच फक्त, नो विकल्प, हा विचारच आहे. त्याच्यामुळे ईश्वराचा विचार म्हणजे निर्विचार होणं हा राजयोगामध्ये सांगितलेली गोष्ट आहे, ती तात्पुरती आहे. पण ईश्वर भरल्याशिवाय ते होऊच शकत नाहीये. म्हणून चुकी काय आहे, आपण इतके प्रकृतीमध्ये अडकलेली लोक आहोत की आपल्याला ईश्वराचा विचार केल्याशिवाय विचाराच्या पलीकडे जाताच येणार नाहीये. तुम्ही ॲटम मधला न्यूक्लियस पर्यंत पोहोचा ना, होता की नाही निर्विचार मला सांगा. पण ॲटमच्या न्यूक्लियस पर्यंत पोहोचा आणि पुढे काय आहे की नाही. म्हणून ती जी न्यूट्रल अवस्था आहे, ती न्यूट्रल अवस्था म्हणजे मी आहे. इथं जेव्हा पोचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल निर्विचार होणं म्हणजे काय. तोपर्यंत विचार आहेच, कारण त्या न्यूट्रल स्थितीच्या भोवती सर्व इलेक्ट्रॉन्सच फिरतायत. गोतावळा आहे ते मन आहे. ते मन बुद्धी फिरतायत तुमच्या भोवती. हे मी किती वेळा सांगितले आतापर्यंत. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी विचाराधीन माणसांनी कराव्यात, साधकांनी ईश्वर समजून घ्यावा. म्हणून तू जर मन व बुद्धी खरोखरच माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी लावशील तर मलाच प्राप्त होशील, असे तुला मी वचन देतो. वचन दिलेलं आहे, शपथ घेऊन सांगितलेलं आहे की नाही. मग आणि ज्ञानेश्वरांची आहे परत, म्हणजेच कृष्णाची आहे शपथ. अशी प्राप्त कशी होईल असे मी वचन देतो. अशी प्राप्त कशी होईल अशी जर तुला शंका होणार येत असेल तर आधी तसा अभ्यास करून पहा. जर तसे झाले नाही तर मग रागाव. म्हणजे हे जे मी सांगतोय तुम्हाला, हे तुम्ही तुमच्या जीवनात आणून बघा. म्हणून हे मनबुद्धी एकच माझ्या स्वरूपाला अर्पण करा आणि त्यानंतर तू माझ्यापर्यंत येऊन पोचशील. माझ्या जी अवस्था आहे, निर्विकल्प अवस्था आहे, ती विचारानेच पोचणार आहेस तू. म्हणून सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम अशा अतिमानसिक जाणीवेत जेव्हा तू पोचशील तेव्हाच मी खरा कोण हे तुला कळणार आहे. लक्षात घ्या. म्हणून मनाची ही भूमिका आहे आणि मनच विचार करतंय. म्हणून त्याला आपण या श्रेष्ठ ज्ञान जाणीवेला प्रज्ञान स्वरूप म्हणतो. म्हणून त्या प्रज्ञान जाणीवेत गेलात की ईश्वर दिसायला लागतो. आणि याला आधार सतत ज्ञानेश्वरी आहे किंवा भगवद्गीता आहे असं म्हणूयात आपण. मग आपण असं खोटं का सांगायचं लोकांना की विचार करू नका म्हणून.
कुठला विचार करा हे सांगा, आहे की नाही? पण विचारच करू नका असं सांगणं म्हणजे काय? हे इलॉजिकल आहे. कारण जे करता कोणालाही येत नाही, त्याच्यामुळे सर्व ध्यानमार्ग करणाऱ्या लोकांना कायम विचाराने ठणकावले. वर्षानुवर्ष ध्यान करतायत पण ध्यान जमत नाही. कारणच तिथं दडलेलं आहे. म्हणून आपण जो ध्यानवर्ग घेतो तिथं मी हेच सांगतो, स्वरूपाचं चिंतन करा, विश्वस्वरूपाचं चिंतन करा, ध्यानामध्ये चिंतन करा, त्याशिवाय तो भेटणार नाही. म्हणून हे आधी तपासा आणि आधी तसा अभ्यास करून पहा. म्हणून हा अभ्यास करा आणि जर तसे झाले नाही तरच मग रागवा म्हणजे तरच मला येऊन सांगा. म्हणजे हे केल्याशिवाय सांगू नका असं म्हणताय. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गामिना परमं पुरुषम दिव्यम याती पार्थानुचिंतयन. म्हणून अभ्यास योगाने युक्त झालेल्या व दुसऱ्या कोठेही न जाणाऱ्या चित्ताने दिव्य परमपुरुषाचे चिंतन करीत राहिले असता असा पुरुष परमपुरुषाला प्राप्त होतो. चिंतनाचं एवढं महत्त्व सांगितलेलं आहे. मला वाटतं आता इथं आज आपण थांबूयात. हरिओम हरिओम हरिओम.